गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार. आज बघू आपलं मार्केटमध्ये काय होतं. काल आपला स्टॉपलॉस हिट झाला होता, तुम्ही बघितलं. आज आपण मार्केट न्यूज बघतोय रोजच्या प्रमाणे. तुम्हाला दाखवतो आज काय आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला सकाळी न्यूज नक्की बघायची आहे. त्यामुळे तुम्हाला नॉलेज भरपूर भेटेल. आणि फक्त तुम्ही न्यूज बघा किंवा स्टॉकचा बाय सेल रिकमेंडेशन घ्यायची गरज नाही. फक्त न्यूजसाठी बघा. ते तुम्ही 15 मिनिटाच्या हेडलाईन्स बघितलात ना तरी चालेल, तुम्हाला भरपूर नॉलेज भेटेल. आज पण मार्केट थोडंसं डाऊन आहे. आता मार्केटचं काय चालू आहे तेच कळत नाही. एक दिवस पॉझिटिव्ह, एक दिवस निगेटिव्ह, त्यामुळे काहीच कळत नाही. गोल्ड पण आता वाढलं आहे. बघू आपल्याला आज ट्रेड भेटतो का. तुम्हाला मी अपडेट करतो. ट्रेड भेटला तर नक्की, आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे ट्रेड भेटला तर आपण नक्की घेऊ. आज मार्केट पॉझिटिव्ह होतं पण आता खाली येत आहे. आपला मला वाटतं एक एंट्री मिस झाली आहे. ही राईट एंट्री होती पोर्ट साईड. आपण इक्विटी ट्रेडिंगची जी स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता 2 स्टॉकमध्ये एंट्री बनते. जसं की हा डिक्सन टेक, जर लो ब्रेक केला तर एंट्री आहे. आणि सेकंड आहे SBI मध्ये ऑलरेडी एंट्री झाली आहे. तर बघू मार्केट क्लोज होईपर्यंत आपल्याला काय असेल मिळतो की टार्गेट. मित्रांनो आता वाजलेत बघा किती, 1:30 वाजला आहे. आणि मग अशी तुम्हाला मी इक्विटी ट्रेडिंग आपण जी स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतो आहे त्याच्यामध्ये 2 स्टॉक सांगितले होते. एक होता डिक्सन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपल्याला लगेच टार्गेट हिट झाला आहे 2-3 कॅन्डलमध्ये. बघू शकता डाऊन साईड आपला ट्रेड होता. आणि दुसरा स्टॉक सांगितला होता मी स्टेट बँक SBI मध्ये आता टार्गेट हिट झाला आहे आपला. बघू शकता तुम्ही 1:2चं टार्गेट आहे. आता काल पण आपल्याला टार्गेट भेटला, आज पण. आपण फक्त ती इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करतो आहे. आपण रिअल ट्रेड घेत नाही आहे. जर आपली ॲक्युरेसी चांगली असेल तर यामध्ये आपण रिअल ट्रेडिंग चालू करू. आणि आपला जो ट्रेड घेतो आपण निफ्टीमध्ये रोज, तर त्याचं सांगतो तुम्हाला. आज मी एक ट्रेड मिस झाला, मी तुम्हाला मागे सांगितलं. आणि हा दुसरा ट्रेड आपण इथे कॉल साईड एंट्री घेतली होती. मला वाटलं हा हायर हाय बनून इथून वरती जायला, पण एंट्री थोडी आधीच घेतली ब्रेकआउट व्हायच्या आधी. त्यामुळे आपला SL गेला 5 पॉईंटचा. काय हरकत नाही, आपण खूप छोटा स्टॉप लॉस घेतो आणि मोठ्या टार्गेटसाठी वेट बघतो. आता हे ऑर्डर्स बघू शकता तुम्ही. 1000च्या आसपास आपला लॉस आहे आज. आणि तुम्हाला दाखवतो मी काय झालं आहे. कंटिन्यू 5 दिवस आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे कंटिन्यू. बघा हे 4 दिवस स्टॉप लॉसचे आणि आजचा 5वा. टोटल 6000चा लॉस आहे आपल्याला आता. मित्रांनो कंटिन्युअस आपले आजचा दिवस पकडून 5 दिवस कंटिन्यू स्टॉप लॉस हिट झाले आहेत. तर हे आपल्यासाठी काही नवीन नाही. असे माझ्या बाबतीत बहुतेक वेळा झालं आहे. आणि माझ्या या स्ट्रॅटजीमध्ये एकच चूक होते की माझ्याकडून चांगले ट्रेड्स मिस होतात आणि ते टार्गेट देऊन जातात. आणि आता 2 दिवस झाले की मी लवकर एंट्री घेतली. त्या माझ्या मिस्टेक्स आहेत, तर त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपली लुझिंग स्ट्रेक चालू आहे सध्या. 5 दिवस कंटिन्यू स्टॉप लॉस झाले. आता बघू आपल्याला टार्गेट कधी भेटतो आहे. तर असं नवनवीन काहीतरी ट्रेडिंगमध्ये शिकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा.